स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे शनिवार आणि आम्ही चाललो जिमला। आज बरीच कामं आहेत, सुट्टी आज। बघूयात कसा होतोय आजचा दिवस। मस्त मजा करणार आहे, एन्जॉय करणार आहे। फक्त तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा। सॅटर्डे गर्दी कमी असणार जिममध्ये। मित्रांनो म्हटलं थोडासा बाजार घेऊ। मी आणि प्रियांका डायरेक्ट जिमवरून आलो आहे। आज सॅटर्डे आहे, भरपूर सारी कामं आहेत। म्हटलं सकाळ सकाळ एक एक काम आवरून टाकू। बघा बाजार आज सॅटर्डेचा। उद्या तर असली गर्दी असते ना भयानक। अलग घ्यायची पेरू कसे पेरू प्रोटीन नाही बसणार ती पिशवी काढा। मित्रांनो सामान घेतलंय किराणा पण। तर आता गाडी आणायला चाललोय। खूप सामान झाले आम्हाला। सुट्टी असली की बरेच कामं असतात यार। पहिलं आम्ही डीमार्ट रिलायन्समध्ये भरायचो, पण एक गोष्ट लक्षात आली की आपल्या जे सामान पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर सामान येतं आपल्या घरी। म्हटलं किराणा मालाच्या दुकानातूनच भरायचा आणि MRP प्राईस असेल ती आपण घेऊ डीमार्ट किंवा रिलायन्समध्ये। ती हातात पकड। हां इथे माझ्याकडे जास्त हेवी आहे ती धरा। असं आहे का? आता जाताना फक्त दूध घ्यायचं। हा जिमवरून यायला पार आम्हाला 10 वाजले, पण सगळं सामान घेऊन आले। भाजीपाला किराणा अर्धाच किराणा म्हणजे जे MRP वाले आहे ते डीमार्ट मधून आणणार आम्ही। डीमार्ट रिलायन्स हा काही पण आता काय डीमार्ट अँड रिलायन्स इज डिफरंट। म्हणजे जे जवळ पडेल ते असं म्हणायचं मला। दॅट इज रिलायन्स। लेट सी 2-4 आयटम राहिले असतील आता। आंघोळ केली? गुड मॉर्निंग। बाहेर ठेवले आठवण करा। दूध धुवून ठेवून द्या। काय खायचं? गरडा व्हेरी गुड व्हेरी गुड। मित्रांनो विवाने बीट खाल्ली, पडला। उठ 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 उठ, काय नाही झालं। बरं चल चल चल, हाताला पकड। हनुमान आहे तू, रडायचं नाही। इकडे बघ। लगेच नीट झाला बघा। परत पडायचंय का? बघा मित्रांनो आज मस्त पैकी तुरीचं कालवण केलेलं आहे। एकदम रस्सा भाजी चुरून खायची आपल्याला। बाजरीची भाकरी त्यासोबत कांदा। दाल बाटीच आहे ना ती? मस्त बनवली दाल। मी हेच बनवत होते बनवायचंय तर प्रवीणने जास्त मेहनत नको घेऊ। कोणी बनवलंय ते पण सांग। कोणी दिलंय? पूजा सोनवणे। थँक्यू। किती वाजले झोपी लावायला त्याला?
मित्रांनो मला जायचं आहे डीमार्टला. आता प्रियांका झोपली आतमध्ये, बघूयात काय करते. जायचंय ना, तर झोपली इथे. हा आता बघा इथं काय फॅन चालू आहे इथं, पण फॅनचा आवाज येणार नाही कारण मी माईक लावलेला आहे. मला ना अशी फटकुशी वाटतं मग मला फटकवणार मुझे मारी तू मुझे. चला मित्रांनो आता जाऊया चंदननगरला, थोडी शॉपिंग राहिलेली ती करू. प्रियांकाला पॅन्ट घ्यायची आहेत आणि 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 आहेत रिलायन्समध्ये जायचं आपल्याला. मित्रांनो मी प्रियांकाला म्हणलं सनस्क्रीन लावली का नाही, ती म्हणले असले चोचले नाही करत. आता बघा कसं काय फ्युचर मध्ये, लावायला पाहिजे. मी तुम्हाला बोलते अच्छा मला फ्युचर मध्ये आपल्याला एवढे ब्रँड्स येणार आहे, मग तेव्हा मी काय म्हणतोय, आपलं चॅनल मोठं झालं प्रमोशनचे येणार ना, तू करणार का मग तेव्हा? करतात ना त्या असं, येस. ही क्रीम लावा ती क्रीम लावा. नाही बाबा तसं तर म्हणजे असं जर आधी वापरून बघायचं, जेन्युन असलं तरच करायचं असं आहे मला वाटतंय. बघू पुढे जाऊन. कशी वाटली तुला, आवडली का? अशी आहे ना तुझ्याकडे एक, प्रियांकाला स्ट्रीट शॉपिंग आवडते. फ्रेश कलर वाटतं, हे दोन घे मग. तो कलर तुम्हाला आवडला ना? झाली बाबा प्रियांकाची शॉपिंग आता. स्ट्रीट शॉपिंग आवडते प्रियांकाला आणि मला पण आवडते. आता आता पैसा कमी पडायला लागलाय, नाही तर मला थोडस चांगलं आणि क्वालिटी जरा चांगली लागते मला. मॅगी नाही घ्यायची, मॅगी आहे भरपूर, फक्त जे लागतंय तेच घ्यायचं. आता काय घेतलं, 2 मसाले आणि एक कॉफी. रामबंधू पिकल ट्राय कर. मँगो आहे ना? बिस्किट मॅगी नाही घ्यायची आता. बिस्किट बरं घे. हे बघा मित्रांनो, प्रियांकाने ही पॅन्ट घेतली आहे. हा कोणता कलर आहे, मरून. जरा उन्हात आहे, पुढे जरा उन्हात असा दिसतोय बघा. आणि अजून एक कोणता कलर आहे, असाच दाखवतो, नको घालू आता. किती रुपयाला आहे? 300ला 2. चांगलं आहे, घरी वापरायला चांगलं आहे. ही कॉफीची प्राइस आहे याच्यावर मित्रांनो 400 रुपये आणि आम्हाला मिळाली आहे 335 रुपयाला. आता ही एवढी, ट्राय करणार. हां नेसकॅफे आम्ही यूज करतो. आता कॉफीची सवय झाली आम्हाला, दूध बीध नाही, डायरेक्ट गरम पाण्यात कॉफी टाकायची. मी विथ दूध आणि हां तुझी चॉईस वेगळी आहे, कारण त्याने फॅट लॉस लवकर होते. नेक्स्ट काय आयटम आहे? चीज मिस्ट 111ला 149 प्राईज याची. म्हणजे काय नाही, चीज स्लायसेस आहेत. म्हणजे कसं बिर्गरमध्ये नाही का मध्ये एक स्लाइस असते चीजची, 150ची 111ला. अजून पार्ले बिस्किट कितीला? पार्ले 73, याच्यावर प्राईज आहे 90 रुपये. म्हणजे 17 रुपयाचा मला याच्यावर फायदा झाला आहे. पिकल 131. 131 आणि याच्यावर 262, म्हणजे बाय वन गेट वन होता, मग अर्धी प्राईज लावली त्यांनी. अजून काय रे आले नाही मार्केटमध्ये. रामबंधूचं आहे मँगो पिकल चिकन मसाला, एव्हरेस्ट चिकन मसाला, तो आहे 96 रुपये, 96 रुपीचा. 89ला. याच्यावर काय नाही, 7 रुपये मिळाले फक्त. अंबारी कांदा लसूण मसाला 60, याच्यावर आहे 67. याच्यावर पण 7 रुपये मिळाले आम्हाला. कोलगेट 160, 280 रुपये किंमत आहे. आता हे महत्वाचं आहे बरं का, ही कोलगेट आहे ना, डायरेक्ट आम्हाला किती प्राईस आहे त्याच्यावर? 160 आणि 280, 8 आणि 6 14, 140 रुपये ऑफ मिळाले डायरेक्ट त्याच्यावर.
नादच खुळा. अजून कॉकरोच किलर. कॉकरोच जास्त झाले घरात. 92 105 रुपये म्हणजे याच्यात 5 आणि 8 13 रुपये. 13 रुपयाचा फायदा झाला. हा हे फर्स्ट टाइम असं ब्रँड यूज करणार आहे. युजली आम्ही लायझॉल यूज करतो. हा बट हे 209 रुपयाला आहे. किती रुपयाचं आहे 189 ला. हे दोन 189 ला. एकावरच प्राइस 209 आहे. 1 लिटरचं आहे हे. 1 लिटरचं एक मिनिट. एक्सपायरी डेट बघा. 6/2025 ला बनले. जून 2025 ला बनले आणि 27 पर्यंत 2 वर्ष चालणार. माहित नाही आता कसं आहे पण एवढं स्वस्त मिळाले. बघू. 209 म्हणजे 418 रुपयाचं आहे. कितीला मिळाले? एक्सपिरियन्स चांगला असला तर घेऊन नेक्स्ट टाइम. अदरवाइज लायझॉलवर शकतो. मसल ग्लास. that one. That is for 97 आणि आहे 105 रुपयाला. काय नाही 8 रुपयाचा फायदा झाला. आपलं 78. टीव्ही वगैरे क्लीन करायला. अरे चिकट झाले बघून नाही घेतलं आपण. काय नाही ठीक आहे. ते जास्त दिवसामुळे असं चिकट 78. ओडोनिल 78 ला 90 रुपयाचं बाथरूम मध्ये वगैरे लावायला. आणि कापूर 50 रुपीज. 50 रुपीज. त्याच्यावर आहे 100 रुपये म्हणजे अर्ध्या प्राईजमध्ये मिळाले. म्हणजे या सगळ्या गोष्टी किराणा मालात परवडत नाही. एवढंच तुम्ही मला म्हणे कॅन्सर नका घेऊ बघा. एवढंच सांगायचा मुद्दा होता. मित्रांनो आम्ही पिझ्झा खायला आलेलो आहे. प्रियंकाची पार्टी आहे. म्हणजे व्हॅलेंटाईनला आम्हाला बाहेर जायचं होतं पण म्हटलं चला विवान आणि आईला पण घेऊन जाऊ कारण तो रडतो आता घरी. तुम्ही गेले प्रियंका गेले तू होती भाऊ कपडे काढून जाताना मग तिथं गेला जिथून मग ते तिकडे बाहेर बसला होता का तिथं गेला. आता त्याला थोडं कळायला लागले. घरी आला. आता आज विवान पिझ्झा खाणार आहे. येस पिझ्झा खायचा नाही. पिझ्झा हे क्लीन करायला लावले आम्ही. आमचं आल्यावर दाखवतो. स्पून द्या ना. अजून स्पून द्या ना. 2 थँक्यू. आलेला आहे आमचा पिझ्झा इथे. अरे बस. आणि काहीतरी ऑफर आहे आज. 300च्या वर ऑर्डर केलं की चोको लावा केक मिळतो आज. हा कोणता आहे? फार्म हाऊस. फार्म हाऊस पिझ्झा आहे इथे. तू खा ना विवान. विवानचा इकडे वेगळाच काहीतरी कार्यक्रम चालला. करू दे राडा. पेपी पनीर. तुम्ही ताव मारा आता. आम्ही पिझ्झा खाल्ला. आता आलेलो आहे KFC मध्ये बर्गर खायला इथे. कारण मी एकटा आहे नॉन व्हेजिटेरियन त्यामुळे इथे खाणार आहे आम्ही KFC. अयो काय आणलं विमानला खायला? आम्ही आता आईस्क्रीम खायला चाललोय. मी खाल्ला बर्गर यांनी खाल्ला पिझ्झा. विवान खातोय आईस्क्रीम. फायनली मित्रांनो घरी आलेले आम्ही. डिनर वगैरे आईस्क्रीम वगैरे खाऊन सगळं. तर आजचा ब्लॉग संपवायचा का इथंच. उद्या मला फास्टिंग करायचं आहे पण वेगळं असणार आहे. काही न खाता बघूयात होतंय का नाही. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. टेक केअर. सी यू.